भारतातून 7 समुद्र पार येणारे आजी आजोबा आपली मुलं, सुना, नातवंडांसोबत वेळ घालवायला अमेरिकेत तर येतात, पण त्या 6 महिन्यात सगळ्यांसोबत वेळ घालूनही स्वतःसाठी समवयस्क त्यांचा मराठी मित्रपरिवार त्यांना हवा असतो. शेवटी मराठी माणूस कुठेही असो, आपलं माणूस भेटलं की मन आनंदी होतंच. आणि याच विचाराला घेऊन ऑस्टिनमधील काही मंडळींनी आजी आजोबा ग्रुपची स्थापना केली. आजच्या ह्या व्हिडिओमध्ये आपण बघूया कसा हा ऑस्टिनमधला आजी आजोबांचा ग्रुप तयार झाला, त्यामागची संकल्पना काय आणि कसा हा ग्रुप दिवसेंदिवस बहरत चाललाय. मित्रांनो, आपल्यासोबत आहे आजी आजोबा ऑस्टिनकर ग्रुपची कोर टीम. अमोल मांडुसकर, वैभव देवधर आणि सायली देवधर. थँक्यू सो मच. तर आपण सगळ्यात पहिले सुरू करूयात ह्या प्रश्नाने की आजी आजोबा ग्रुप ही संकल्पना कशी सुरुवात झाली. नमस्कार सगळ्यांना आणि धन्यवाद. ऑस्टिनकर अमेरिकन भाऊ असं म्हणेन मी. आणि मी अजून काही सांगायच्या आधी मी एक गोष्ट इथे नमूद करू इच्छितो की राहुलचे आई वडील हे स्वतः दोघं जण इथे ऑस्टिनचे आजी आजोबा या ग्रुपचे मेंबर आहेत आणि ते आमच्या भेटींमध्ये पण येऊन गेलेले आहेत. मी नॉर्थ कॅरोलिना येथे काही वर्ष होतो आणि तिथे असा एक ग्रुप पाहिला होता. तर तिथे 3 मुलींनी मिळून असा ग्रुप चालू केलेला आहे आणि त्या तिघींचा ग्रुप आम्ही तिथे पाहिला कसा ते मॅनेज करतात वगैरे. आणि त्याच्यानंतर आम्ही जेव्हा ऑस्टिनला मूव्ह झालो साधारण 5 वर्षापूर्वी, तर तेव्हा 5 वर्षापूर्वी असं काही इथे नव्हतं आणि ते नाही आहे म्हटल्यानंतर आम्हाला ते जाणवलं. आणि आमच्यापेक्षा आईला ते जास्त जाणवलं, कारण आई 6 महिने पुण्यात असते, 6 महिने अमेरिकेत असते. तर मग 2021च्या नोव्हेंबरमध्ये आम्ही असा हा ग्रुप चालू केला. म्हटलं ठीक आहे, आपण प्रयत्न करून बघूयात. आणि त्या दृष्टीने आम्ही तो ग्रुप व्हॉट्सॲपमध्ये चालू केला. पहिल्या भेटीला 13 लोक होते. आमचे मॅक्झिमम 46 जणांचा हेडकाउंट झालेला आहे ॲट अ टाईम. आणि आजच ग्रुपनी 250 ग्रुप मेंबर्सची पातळी पार केलेली आहे. तर दॅट इज अ ग्रेट अचिव्हमेंट टू ऑल द आजी आजोबा. तेच सगळे येतात आणि त्यांच्या घरचे जे मुलं, त्यांची मुलं मुली जे कोण ऑस्टिनमध्ये आहेत ते सगळे इथल्या स्नॅक्सची अरेंजमेंट करतात. आजच्या स्नॅक्ससाठी इथे मूग भजी होती, मसाला दूध होतं, समोसा होता, वेफर्स होते. आता असं सगळं जर का इथे अमेरिकेमध्ये जर का राहून मिळत असेल आणि त्यांच्या समवयीन लोकांना जर का त्यांना एकमेकांना भेटता येत असेल, गप्पा मारता येत असतील. आज तुम्ही आज जर का मागे बघत असाल तर इथे सगळेजण गप्पा मारतायत ते. आणि त्यांचे आत्ताच एक पूर्ण भेटीचा कार्यक्रम झालेला आहे आणि त्याच्यानंतर त्यांचा एक गेम खेळून झालेला आहे. त्या गेममध्ये तर त्यांना खूपच मजा आलेली आहे. असं आम्ही दरवेळेस काही ना काहीतरी वेगवेगळं करत असतो. त्याच्यानंतर एक आपले मिलिटरीमधले काका होते, त्यांनी एक सेशन घेतलं होतं की सिनियर सिटीजनची सेफ्टी ही कशी करावी किंवा त्यांनी काय काय करावं. आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे आम्हाला सांगण्यास खूप आनंद होतोय की गेल्या 3 वर्षात, आणि हे सगळे आत्ता वैभवने सांगितलं 250 आजी आजोबा आहेत, आम्हाला त्यांच्या मुलांना धन्यवाद द्यायचे आहेत. कारण का ह्याचं महत्त्व असं आहे की गेल्या 3 वर्षात आम्हाला एकदाही कुठच्याही प्रकारचं मानधन या मेंबर्सकडनं काढायला लागलेलं नाही आहे. कोणी आपलं बॅकयार्ड देतं, कोणी अल्पोपहार आणतं. सो या सगळ्या गोष्टी त्या सर्व होतात. साधारण ग्रुपमध्ये 62 वर्षापासून ते 87 वर्ष या वयोगटातली आजी आजोबा माणसं येतात. उन्हाळ्यामध्ये ही संख्या जास्ती असते आणि थंडीत ती संख्या थोडी कमी होत जाते. आम्ही प्रत्येक वेळी नवीन काही ना काहीतरी करायचा प्रयत्न करतोय. तर आम्ही आता आजी आजोबांचा भोंडला केला. आता हे 3रं वर्ष आहे आमचं भोंडल्याचं. त्यांना खूप मजा आली सगळ्यांना आणि त्यांचे प्रसन्न चेहरे बघून आम्हाला पण खूप छान वाटतं. आणि ते पण त्यांचे अनुभव एक एक सांगत असतात, त्यामुळे खूप छान वाटतंय आम्हाला पण. मित्रांनो, आपल्या दैनंदिन आयुष्यात आपण कधी कधी हे विसरतो की आपल्या आईवडिलांनाही मजा करायला, खेळायला आणि मनसोक्त हसत खेळत वेळ घालवायला आवडतं. आपण नेहमीच त्यांना जबाबदाऱ्या सांभाळताना पाहतो, पण तेवढंच असतं का त्यांचं आयुष्य? म्हणतात ना, आईवडील जेव्हा आजी आजोबा होतात तेव्हा ते पुन्हा एकदा लहान होतात. नातवंडांबरोबर खेळताना, त्यांच्या खोडकर गप्पांमध्ये सहभागी होताना त्यांचे मन पुन्हा चैतन्याने भरून जातं.
पण नेहमीच नातवंड असतात का त्यांच्यासोबत? त्यांना देखील त्यांच्या वयाच्या लोकांबरोबर गप्पा मारायला, खेळ खेळायला, गाणी म्हणायला आणि हसत खेळत वेळ घालवायला मिळालाच पाहिजे. तर मित्रांनो, आपल्यासोबत आहेत अशोक मामा. हे फार जुने मेंबर आहेत आजी आजोबा ग्रुपचे. आजी आजोबाचा उपक्रम हा अप्रतिम आहे. याचं कारण मी पहिल्यांदा ज्यावेळेस ही आयडिया पाहिली त्यावेळेस असं वाटलं की त्याच वयातली माणसं अमेरिकेत 15,000 मैलावर आल्यानंतर भेटू शकत असतील तर त्याच्यापेक्षा दुसरं काय असू शकतं. तर यासाठी तो उपक्रम अतिशय निश्चित चांगला आणि फार उपकारक. कारण एवढ्या लांब आल्यानंतर काही दिवसात माणसाला तिकडच्या आठवणी सुरू होतात आणि इथं तीच माणसं भेटल्यानंतर त्यांना एवढं बरं वाटतं की आपण इथे आलो, म्हणजे एवढ्या लांब आलोच नाहीत, आपल्याच देशामध्ये आहे असं वाटतं. उषाताई, तुम्हाला कसं वाटलं आजी आजोबा भेटेमध्ये सहभागी? मला तर ऑक्सिजनच वाटला. हा वा, म्हणजे अक्षरशः तुला सांगते ना की अमेरिकेत आल्यानंतर आपण डिपेंड होतो. कारण गाडी चालवायची नसते, स्कूटर चालवायची नसते, वेग कुठेही नसतो, त्यामुळे सगळं संथ झालेलं असतं. आणि त्यावेळेला माझ्या मुलींनी सांगितलं, आई तुझं नाव आपण आजी आजोबा उद्यान याच्यामध्ये टाकलेलं आहे. अरे वा, मला आजी आजोबा उद्यान म्हणजे शिवाजी पार्कचं आमच्या मुंबईचं आठवलं. म्हटलं वा, आजी आजोबा भेटतात. पण म्हटलं हो, आणि ताजी आजी झाले होते मी, तर मला ते अप्रूप होतं. आणि आले इथे आणि मी आजी आजोबांचीच होऊन गेले रे. इतकं सुंदर, म्हणजे अक्षरशः तुला सांगते ना, असा प्राणवायू दिल्यासारखा, म्हणजे फ्रेश झाली आणि दुप्पट उत्साहाने कामाला लागली. म्हणजे घरात गेल्यानंतर काय करू आणि काय नाही असं झालं. असं किती बरं वाटलं माहितीये. म्हणजे दूर 7 समुद्राच्या पलीकडे आपण सगळे मराठी मंडळी आपण जेव्हा भेटतो त्यावेळेला कसं वाटतं हे मला इथे कळलं. वा वा. आपल्या सोबत आहेत निफाडकर काका आणि काकू. ही पहिली भेट आहे तुमची का आधी? दुसरी भेट आहे. ह्याच्या एक मीटिंग आधी आम्ही आलो होतो. अच्छा. ती पहिल्यांदा आम्हाला समोर त्यावेळेस आम्ही आलो, त्यावेळेस सगळ्यांच्या ओळखी झाल्या आणि मग मागच्या वेळेस आम्ही कॅलिफोर्नियाला होतो. खरं म्हणजे ही मुळात संकल्पनाच खूप थ्रिलिंग आहे. कारण इथे आल्यानंतर एकतर मराठी बोलायला मिळत नाही, आपल्या वयाची माणसं भेटत नाहीत आणि त्याच्यामुळे खूप मजा वाटते. मित्रांनो, आपल्या सोबत आहेत पटवर्धन काका. ही माझी पहिलीच भेट आहे, त्यामुळे मला सर्व जर नवीनच होते. पण नवीन असल्यासारखं मला वाटलंच नाही की आपली माणसं जरी का ह्या देशात आलेली असतील तरी ते आपलेपणाने वागतात. याच्यावरती मला खूप आपला मराठी माणसांचा गर्व वाटतो. मित्रांनो, आपल्यासोबत आहेत गिरासे काकू नंदुरबारच्या. नमस्ते गिरासे काकू. काकू, तुम्हाला आजी आजोबाची भेट अटेंड करून कसं वाटतंय? खूप बरं वाटलं. कारण आज आम्ही धन्य झालो आमच्या मुलामुलींमुळे. कारण आम्ही आजपर्यंत शाळेत आपल्या मुलांना सोडलं, पण आज ते आम्हाला सोडायला इथे येतात. ते खूप म्हणजे नाही शब्दात सांगू शकत. आपल्यासोबत आहेत चव्हाण काका आणि काकू. वास्तविक खूप चांगला उपक्रम आहे हा. सगळे तरुण मुलं इथं आहेतच, पण त्या व्यतिरिक्त हे जे आजोबाची लोक येतात सगळे जे इथे येतात, जे आम्ही त्यांना VIP म्हणतो, व्हिजिटर्स ऑफ इंडियन पेरेंट्स. सो वी आर VIPs हिअर. तर हे VIPsचा इथं हा ग्रुप जो तयार करतात हे लोक, म्हणजे हे जे परिश्रम घेतात हे त्यासाठी खूप चांगले परिश्रम आहेत. आणि खरं त्यांचं कौतुक करायला पाहिजे की ह्या सगळ्या आजी आजोबांना एकत्र आणतात, एकत्र येतात. मला पुण्याला आल्यासारखं वाटतंय मराठी बोलून. वा वा वा. खूप मैत्रिणी मिळाल्या, खूप छान वाटलं. मित्रांनो, आपल्यासोबत आहे ठाकरे काकू आणि ठाकरे काका. नागपूरमध्ये आमच्याकडे रोज संध्याकाळी असं सिनियर सिटीजनचं बसणं हे रोजचा आमचा कार्यक्रम आहे. तर इथे आल्यावर तो चुकत होता आमचा. अच्छा. तर आता साधारण असं म्हणा 1 महिन्यानंतर आम्हाला तो योग परत सापडला, त्यामुळे खूप छान वाटलं. मलाही माझ्या मैत्रिणी मिळाल्याचा आनंद झाला होता. कारण ते गप्पा खूप दिवसाच्या राहिल्या होत्या पेंडिंग, त्या सगळ्या आज करून टाकल्या. मनातलं सगळं आता हिंदी बोलून भरपूर झालं होतं, मराठी बोलायचं राहून गेलं होतं. इथे येऊन ते पूर्ण झालं इथे. अजून एक मला छान असं वाटतं की तुम्ही हा जो ग्रुप आहे हा नुसता भेटी गाठी पर्यंत मर्यादित नाही ठेवलाय. तुम्ही बाकीच्याही भरपूर गोष्टी करतात ग्रुप मेंबर्सला घेऊन. तर त्याबद्दल मला थोडंसं ऐकायला आवडेल. सो इट्स अ गुड क्वेश्चन. सो 3 ॲक्टिव्हिटी याच्यात महत्त्वाच्या होतात. पहिली गोष्ट म्हणजे भारतातून बरेच पालक एकत्र येतात. त्यांना कारण का मराठीतनं बोलायला बऱ्याच जणांना सवय नसते इंग्लिशमधनं बोलायची आणि ॲक्सेंट्स वेगळे असतात.
तर बऱ्याच वेळेला तुम्हाला ग्रुपवरती असे संवाद होताना दिसतील, अरे मी नोव्हेंबरमध्ये येणार आहे, या एअरलाईनने कोणी कंपनी आहे का? आणि मग असं करताना सगळे 2-3 जण जॉईन होतात. तर ही सगळ्यात पहिली महत्त्वाची ॲक्टिव्हिटी होते. ज्या पालकांची मुलं ही अमेरिकन नागरिक आहेत त्यांच्यासाठी आम्ही ग्रीन कार्ड किंवा स्थायी नागरिकत्वाबद्दल पण बोलतो. आणि हे मेडिकल इन्शुरन्स त्याच्यासाठी खूप महत्त्वाचं आहे. आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे तिसरं म्हणजे कोणाला औषधं आणायची राहिलेली असतील इंडियातनं किंवा इथे मेडिकल इन्शुरन्स करता काही मदत लागली असेल तर ते होतं. सगळ्या आजी आजोबांना ऑस्टिनमधला त्यांचा स्टे जो आहे तो त्यांचा एन्जॉयबल ठेवायचा आहे. आणि हा एक उपक्रम आहे तो सगळ्या लोकसहभागातून चालू आहे, तो तसाच ठेवायचा आहे. त्याची आम्हाला कुठलीही संस्था करायची नाही आहे किंवा कुठलं नॉन प्रॉफिट करा किंवा प्रॉफिट ऑर्गनायझेशन करायचं नाही आहे. इथे कोणी अध्यक्ष नाही किंवा कोणाला कुठलं पद नाही. आम्ही 4 जण ॲडमिन आहोत, पण ते जस्ट नावापुरते आहोत, कारण दर भेटीला असे वेगवेगळे व्हॉलेंटियर्स आम्हाला जॉईन होत असतात. खरंच तुमचं खूप खूप अभिनंदन. हा प्लॅटफॉर्म तुम्ही बनवला आणि वाढवला आहे. आणि माझ्या आईवडिलांवरनं आणि मी भरपूर आजी आजोबांना ओळखतो, हे सगळे लोक एवढे खुश असतात ह्या प्रोग्राममध्ये आल्यानंतर. म्हणजे फार एक त्यांना फार एक वेगळा आनंद मिळतो. तो म्हणजे मला म्हणजे मी शब्दात ते व्यतीत नाही करू शकत. ते जर तुम्ही जर आले मित्रांनो, तुम्ही जर बघितलं आजी आजोबांना, तर तुम्हाला ते मे बी तुम्ही ते एक्सपिरियन्स कराल. सो वन्स अगेन थँक्यू सो मच फॉर सेटिंग दिस अप. या व्हिडिओच्या मागचा एक उद्देश असा आहे की हे ऑस्टिनमध्ये सुरू आहे. आम्ही नॉर्थ कॅरोलिनामध्ये बघून त्यांच्याकडून प्रेरणा घेऊन हे इथे चालू केलं. पण या व्हिडिओपासून प्रेरणा घेऊन बाकी अमेरिकेत जर का सगळ्या शहरांमध्ये हे असं सुरू झालं तर अमेरिकेचा महाराष्ट्र झाल्याशिवाय राहणार नाही. वा मित्रांनो, परदेशात नातवंडांना भेटायला येणाऱ्या आपल्या आजी आजोबांसाठी एक वेगळंच जग असतं. आपल्या मुलं, सुना, नातवंड यांच्या प्रेमात रमून जाताना त्यांना त्यांच्या वयाच्या लोकांशी गप्पा मारायला, मन मोकळं करायला आणि आपली भावना व्यक्त करायला संधी मिळत नाही. कारण परदेशात नवीन भाषा, नवीन माणसं आणि नवीन शहर यामध्ये स्वतःचे मित्र बनवणं सोपं नसतं. आणि म्हणूनच तुम्ही जर अमेरिकेत किंवा भारताबाहेर कुठल्याही देशात असाल तर काही मराठी मंडळींना घेऊन असा ग्रुप नक्की सुरू करा. आणि जर हा व्हिडिओ आवडला असेल तर तुमच्या आजी आजोबांना नक्की पाठवा. भेटूयात लवकरच एका नवीन व्हिडिओमध्ये. तोच तर वाजव रे.